नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. गेल्या 24 तासात गाझापट्टीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान 40 पॅलेस्टिनी ठार झालेत तर 224 जण जखमी झालेत. गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय की इस्रायली हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींच्या मृत्यूची संख्या आता एकूण 37,834 वर पोहोचली आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियाची अत्याधुनिक S-500 ही हवाई क्षेपणास्त्र प्रणाली अमेरिकेने पुरवलेल्या आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीमचा वापर करून उद्ध्वस्त केली आहे. युक्रेनने पत्रकार आंद्री जेपलेंको यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलद्वारे ही माहिती दिली आहे. गाझा आणि रफामध्ये भीषण हत्याकांड होऊनही बेंजामिन नेतन्याहू यांचे सैन्य हमासच्या ताब्यातून इस्रायलींना परत आणण्यासाठी अयशस्वी ठरत आहे. यामुळे त्याच्या प्रियजनांमध्ये आणि इस्रायलींमध्ये प्रचंड संताप पसरलाय. गुरुवारपासून नेतन्याहू विरोधातील जनतेचा रोष पुन्हा एकदा देशभरात रस्त्यावर दिसून आलाय. वृत्तानुसार जेरुसलेममधील पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. इराणमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये 4 पैकी कोणत्याही एका उमेदवाराला आवश्यक किमान 50% मते न मिळाल्यामुळे तिथे पुन्हा एकदा आघाडीच्या 2 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये इराणच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात कमी म्हणजेच 40% कमी मतदारांनी सहभाग घेतला. आता 5 जुलैला फेरमतदान होईल. नायजेरियातील गोजा शहरात बॉम्बस्फोटांची मालिकाच घडवल्याची धक्कादायक घटना घडली. शहरात 3 मोठे स्फोट झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यामध्ये जवळपास 18 जण ठार झालेत तर 42 जण जखमी झालेत. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीपूर्वीच्या वादविवाद चर्चेमध्ये अध्यक्ष जो बायडन यांचा प्रभाव फारसा पडला नाहीये. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींमध्ये चिंता निर्माण झाली असून बायडन यांनी उमेदवारी मागे घेण्याची मागणी होऊ लागलीय. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवावं अशी चर्चा सुरू झाली आहे. आपल्या विरोधात केलेल्या गेलेल्या वर्णद्वेषी टिप्पणीमुळे आपण दुखावलो आणि संतापलो असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटलंय. निवडणूक प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना सुनक म्हणाले की निगेल फराज यांच्या प्रचाराच्या वेळी रिफॉर्म युकेचे कार्यकर्ते मला पाकी म्हणत होते आणि माझ्या मुली कृष्णा आणि अनुष्का यांनाही ते ऐकावं लागलं. अशा गोष्टींचं दुःख होतं आणि संतापही येतो असं सुनक यांनी सांगितलंय. ब्रिटनमध्ये लवकरच संसदीय निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली कन्झर्वेटिव्ह पक्षाने पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी लंडनच्या श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली आहे. यावेळी ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही त्यांच्याबरोबर होत्या. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी न्यायाधीशांना महत्त्वाचा सल्ला दिलाय. न्यायाधीशांनी स्वतःला देव आणि कोर्टाने मंदिर समजू नये असं त्यांनी म्हटलंय. आपण लोकांची सेवा करत आहोत हे कायम लक्षात ठेवावं. त्यामुळे जर तुम्ही चुकीची प्रॅक्टिस करत असाल तर ते न्याय व्यवस्थेसाठी योग्य नाही असं चंद्रचूड यांनी म्हटलंय. स्पर्धा परीक्षांच्या आयोजनातील कथित अनियमिततावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नेट परीक्षा रद्द केली होती. यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुढे ढकलण्यात आलेल्या नेट परीक्षेच्या नव्या तारखा विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केल्या. UGC नेट परीक्षा आता 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. मद्य घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांची 3 दिवसांची कोठडी चौकशी संपल्यानंतर CBIने त्यांना काल न्यायालयात हजर केले. यानंतर विशेष न्यायाधीश सुनेना शर्मा यांनी याचिकेवरील निर्णय राखून ठेवत 14 दिवसांची कोठडी ठोठावली आहे. भ्रष्टाचाराच्या तपासासाठी CBIने मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर अनेक ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्रांवर छापे टाकले. छाप्यानंतर CBIने 32 संशयितांवर 12 गुन्हे दाखल केले. पासपोर्ट कार्यालयातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी मोहीम असल्याचं बोललं जात आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने बाल्टाल आणि नुनवान येथील बेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील 3880 मीटर उंचीवरील गुंफा मंदिराकडे प्रवास सुरू केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टीच यांनी सांगितले की US स्पेस एजन्सी नासा स्टारलाइनर मिशन 45 दिवसांवरून 90 दिवसांपर्यंत वाढवण्याचा विचार करते. आता नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जास्त काळ थांबावं लागेल, कारण बोईंगमधील समस्या अद्याप दूर झालेल्या नाहीत. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ T20 चॅम्पियन ठरला. दरम्यान भारतीय संघाच्या विजयानंतर देशातील जनतेचा आनंदालाही उधाण आलंय. नागरिकांनी रस्त्यावर उतरून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.